नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजची जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऍप्लिकेशन फीस भरायची नाही, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये। निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलाखत बेसिस वरती घेतली जाणार आहे। पदाचे नाव आहे डेटा एंट्री ऑपरेटर। या पदासाठी जागा भरल्या जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुमचं 12वी झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणत्याही शाखेतून, तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहात। मित्रांनो, इंटरव्ह्यू डेट काय असणार आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत। तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहेत चला पाहूया। तर स्क्रीन ठिकाणी तुम्ही बघू शकता टाटा मेमोरियल सेंटर खारघर नवी मुंबई यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहे। डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। मित्रांनो, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये, फक्त इंटरव्ह्यू बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे अर्ज करायचा आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे, त्याचबरोबर 6 महिन्याचा तुमचा कम्प्युटर कोर्स झालेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा त्यांनी सांगितलेलं आहे MSCIT सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता। किंवा त्यांनी सांगितलेलं आहे HSC झालेला आहे, मिनिमम 6 महिन्याचा तुमचा कम्प्युटर कोर्स झालेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा MSCIT कोर्स झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, मिनिमम 1 मंथचा तरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे। एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉइंट मध्ये जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे 1 महिन्याचा तरी तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता। सॅलरी या ठिकाणी किती दिली जाणार आहे, तर क्वालिफिकेशन नुसार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। मित्रांनो, ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 21,000 या ठिकाणी पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे। अंडर ग्रॅज्युएट आहात तुम्ही म्हणजेच HSC नंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करताय तर 19,100 या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दिला जाणार आहे। मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे एलिजिबल आहात तुम्ही या ठिकाणी, तर इंटरव्ह्यूला तुम्हाला कधी जायचं आहे, तर 25 जून 2025 ला या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे। मित्रांनो, रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे 10 ते 10:30 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे। ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता, मीटिंग रूम 2 3rd फ्लोर खानोलकर शोधिका खारघर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे। सोबत तुमचा CV, फोटोग्राफ, पासपोर्ट साइज, ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीज, त्याचबरोबर तुमचे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, आधार कार्ड, ID प्रूफ, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल आणि जे काही झेरॉक्स कॉपीज आहेत ते घेऊन तुम्हाला 10 ते 10:30 या वेळेमध्ये पोहोचायचं आहे। तर ह्या जॉबसाठी ड्युरेशन किती असणार आहे, तर 6 मंथ्स त्यांनी सांगितलेलं आहे। मिनिमम 6 मंथ्स या ठिकाणी ड्युरेशन असणार आहे। एक्सटेंडेबल सुद्धा असू शकणार आहे, त्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। मित्रांनो, तर अर्ज नक्कीच करायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची PDF फाईल सुद्धा दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्या। लोकेशन काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, जर का तुम्ही त्यामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।